अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार. जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. पुढच्या महिन्यामध्ये 15 सप्टेंबरला आहे ऋषीपंचमी. ऋषीपंचमीच्या दिवशी संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज यांनी संजीवन समाधी घेतली होती आणि तो दिवस होता 8 सप्टेंबर 1910. आणि यावर्षी तीत आल्यामुळे संतपुरुषाचे समाधीचे जे दिवस आहेत किंवा प्रगट दिन आहे आपण तिथीप्रमाणे साजरा करत असतो, तारखेप्रमाणे आपण साजरा करत नाही. तर यावर्षी तिची तीत आहे ती 15 सप्टेंबरला आलेली आहे. त्यामुळे यावर्षी 15 सप्टेंबरला ऋषीपंचमी आहे आणि ऋषीपंचमीच्या निमित्ताने श्री गजानन महाराजांच्या चरणाशी आपल्याला श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण हे अर्पण करायचं आहे. पारायण कसं करायचं आहे? 21 दिवसाचं, 7 दिवसाचं, 5 दिवसाचं, 3 दिवसाचं, 1 दिवसाचं नियम काय काय आहेत, महाराजांना नैवेद्य कसा अर्पण करायचा आहे, या सगळ्यांबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सर्वात अगोदर श्री गजानन महाराजांचं पारायण कुणी करू शकतो, म्हणजे ज्यांना लिहिता वाचता येते, अगदी छोट्या मुलांपासून तर वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सगळेजण श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करू शकतात. जे काही वयोवृद्ध लोक असतील त्यांना श्री गजानन महाराजांच्या चरणी पारायण अर्पण करायचं असेल तर तुम्ही आवर्जून श्री गजानन महाराजांच्या चरणाशी पारायण अर्पण करू शकता. परंतु आता खाली बसता येत नाही, समजा कुणाला गुडघ्याचा त्रास होत असेल, पाठीचा त्रास होत असेल, तर खाली बसता येत नाही तर काय करावं, तर तुम्ही टेबल किंवा चेअरचा आधार घेऊन तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण आरामात करू शकता. मग तुम्ही 21 दिवसाचं पारायण करण्यावरती जास्त भर द्या, कारण की मग 21 दिवसामध्ये रोज तुम्हाला एक एक अध्यायाचंच वाचन करावं लागेल. आणि जे छोटे मुलं आहेत, समजा त्यांचीसुद्धा इच्छा आहे, कॉलेजला जाणारे आहेत त्यांचीसुद्धा इच्छा आहे, त्यांनी देखील आवर्जून श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करावं. सर्वात अगोदर बघूया की 21 दिवसाचं पारायण जर का करायचं असेल तर आपल्याला कधीपासून सुरुवात करावी लागेल. 21 दिवसाचं पारायण करायचं असेल तर तुम्हाला 26 ऑगस्टपासून सुरुवात करावी लागेल. म्हणजे 15 सप्टेंबरला तुमचं श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण पूर्ण होऊन 21 अध्याय ऋषीपंचमीच्या दिवशी तुमचे वाचून पूर्ण होतील. श्री गजानन विजय ग्रंथामध्ये 21 अध्याय आहेत, तर मग 21 दिवसामध्ये तुमचे 21 अध्याय हे पूर्ण होतात. अध्याय झाल्याच्या नंतर, प्रत्येक अध्याय झाल्याच्या नंतर गणगणगणात बोते हा मंत्र 108 वेळेस आवर्जून म्हणायचा आहे. मग तुम्ही 21 दिवसाचं पारायण करा किंवा 7 दिवसाचं पारायण करा किंवा 3 दिवसाचं करा किंवा 5 दिवसाचं करा किंवा 1 दिवसाचं करा, परंतु तुमचा अध्याय झाल्याच्या नंतर अगदी 5 मिनिटामध्ये गणगणगणात बोते हा मंत्र 108 वेळेस म्हणायचा आहे. त्यानंतरच मग आपला जो ग्रंथ आहे तो ठेवून द्यायचा आहे. तसंच ज्यांना 7 दिवसाचं पारायण करायचं आहे त्यांनी कधीपासून सुरुवात करावी? 7 दिवसाचं पारायण जर का तुम्हाला करायचं असेल तुम्हाला 9 सप्टेंबरपासून सुरुवात करावी लागेल. 7 दिवसाच्या पारायणामध्ये तुम्हाला रोज 3-3 अध्याय घ्यावे लागतील, म्हणजे 7 त्रिक 21 अध्याय तुमचे वाचून पूर्ण होतील. तुम्ही रोज जर का 3 अध्यायाचं वाचन करणार असाल तर तुम्हाला 3 अध्यायाचं वाचन झाल्याच्या नंतर गणगणगणात होते हा मंत्र म्हणायचा आहे. 9 सप्टेंबरला सुरुवात करायची, म्हणजे 15 सप्टेंबरला ऋषीपंचमीच्या दिवशी तुमचं पारायण पूर्ण होईल. त्यानंतर ज्यांना 5 दिवसाचं पारायण करायचं आहे श्री गजानन विजय ग्रंथाचं, त्यांनी रोज 4-4 अध्याय घ्यायचे आहेत आणि शेवटच्या दिवशी तुम्हाला 5 अध्याय घ्यावे लागतील. म्हणजे 11 तारखेपासून जर का तुम्ही सुरुवात केली 11 सप्टेंबरपासून, तर मग तुमचं 15 सप्टेंबरला तुमचं ऋषीपंचमीच्या दिवशी तुम्हाला 5 अध्याय घ्यायचे आहे आणि तुमचं श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण पूर्ण होईल. ज्यांना 3 दिवसाचं पारायण करायचं आहे, जसं आपण दशमी, एकादशी, द्वादशीला आपण पारायण करतो, तर मग तुम्हाला 13, 14, 15 या 3 दिवसामध्ये, म्हणजे 13 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर या 3 दिवसामध्ये तुम्हाला पारायण करावं लागेल. आणि यावेळेस तुम्हाला 7-7 अध्याय घ्यायचे आहेत. म्हणजे रोज तुम्हाला 3 दिवस 7-7 अध्याय श्री गजानन विजय ग्रंथाचे घ्यायचे आहे. पहिल्या दिवशी 1 ते 7 अध्याय घ्यायचे, दुसऱ्या दिवशी 8 ते 14पर्यंत अध्याय घ्यायचे आणि तिसऱ्या दिवशी 15पासून तर 21 अध्यायाचं वाचन तुम्हाला ऋषीपंचमीच्या दिवशी करायचं आहे. आणि दररोज तुम्हाला 7 अध्याय वाचल्याच्या नंतर गणगणगणात होते हा मंत्र म्हणायचा आहे. ज्यांना 1 दिवसाचं पारायण करायचं आहे श्री गजानन विजय ग्रंथाचं, त्यांनी ऋषीपंचमीच्या दिवशी सकाळपासून तर सायंकाळपर्यंत, म्हणजे सकाळी ब्रह्ममुहूर्त, अगदी ब्रह्ममुहूर्तापासूनही तुम्ही सुरुवात करू शकता. 15 सप्टेंबरला सकाळपासून तर सायंकाळी 9 वाजेच्या आत तुम्हाला तुमचे पारायण हे पूर्ण करायचं आहे 21 अध्यायाचं. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की इथे आपण एक आसनी किंवा एका बैठकीमध्ये आपण पारायण करत नाही. जसं आपण ऋषीपंचमीच्या, जसं आपण गुरुपुरुष अमृत योगावरती, गुरुपुरुष अमृत योगाचं महत्त्व श्री गजानन विजय ग्रंथामध्ये श्री दासगणू महाराजांनी सांगितलंच आहे की एक आसनी बसून शुचिर्भूत राहूनच आपल्याला एका बैठकीमध्ये संपूर्ण 21 अध्यायाचं पारायण गुरुपुरुष अमृत योगावरती करायचं असते. तसं इथे करायची गरज नाही. इथे आपण ऋषीपंचमीच्या निमित्ताने श्री गजानन महाराजांच्या चरणाशी आपण पारायण करत आहोत. तर मग तुम्ही सकाळपासून सायंकाळपर्यंत, म्हणजे
सकाळी अगदी ब्रह्ममुहूर्तापासून किंवा तुम्हाला जसा वेळ मिळेल 8 वाजेपासून किंवा 9 वाजेपासून तुम्ही सायंकाळी 9 वाजेपर्यंत तुम्ही तुमचं पारायण हे पूर्ण करू शकता. आणि मध्ये समजा तुमचे 5 अध्याय झाले तुम्ही उठू शकता, अजून 5 अध्याय झाले तुम्ही उठू शकता. अगदी 5 ते 10 मिनिटाचं तुम्ही ब्रेक घेऊन तुम्ही परत तुमचं पारायण हे रात्री 9च्या आत तुम्ही पूर्ण करू शकता. तर या पद्धतीने आपल्याला ऋषीपंचमीच्या निमित्ताने श्री गजानन महाराजांच्या चरणाशी 21 दिवसाचं, 7 दिवसाचं, 5 दिवसाचं, 3 दिवसाचं किंवा 1 दिवसाचं पारायण तुम्ही पूर्ण करू शकता. आता एक अजून तुम्हाला इथे एक सांगते की तुम्ही संकल्पयुक्त सेवा देखील करू शकता. एखाद्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही संकल्पयुक्त देखील ही सेवा करू शकता किंवा संकल्पयुक्त तुम्हाला सेवा करायची नसेल, महाराजांच्या चरणाशी तुम्हाला पारायण अर्पण करायचं असेल तर तसं देखील तुम्ही ऋषीपंचमीच्या निमित्ताने 21 दिवसाचं पारायण तुम्ही श्री गजानन महाराजांच्या चरणाशी श्री गजानन विजय ग्रंथाचं तुम्ही करू शकता. इथे नियम काय काय आहेत? श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करायला आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की खूप जास्त असे काही नियम नाहीत, परंतु काही 1-2-3 नियम आहेत ते मी तुम्हाला सांगते. एकतर नॉनव्हेज खायचं नाही, सगळ्यात पहिला हा नियम आहे. ही पारायण जर का आपण करत असू तर नॉनव्हेज त्या काळामध्ये वर्ज्य करायचं आहे. म्हणजे जे खात असतील त्यांच्यासाठी सांगते. तसं तर श्रावण मास आहे किंवा भाद्रपद आहे, हे सगळे जे चातुर्मास आहे यामध्ये अनेक जण नॉनव्हेज वर्ज्य करतात, परंतु काही जे खात असतील त्यांच्यासाठी सांगते की तुम्हाला जर का पारायण करायचं असेल तर मग तुम्हाला नॉनव्हेज पूर्णपणे बंद करावं लागेल. तुमचं संपूर्ण पारायण होईपर्यंत तुम्ही 21 दिवसाचं करा, 7 दिवसाचं, 3 दिवसाचं, 5 दिवसाचं, तुमची इच्छेप्रमाणे तुम्ही करू शकता, परंतु तुम्हाला नॉनव्हेज इथे खायचं नाही. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा हा नियम आहे की तुम्ही पारायण करत असताना अतिशय शांत मन लावूनच तुम्ही पारायण करा. म्हणजे मनामध्ये असंख्य विचार आहेत, विचाराचं काहूर आहे आणि आपण फक्त खाली लाईन वाचत आहोत, ग्रंथ वाचत आहोत आणि आपलं लक्ष त्यामध्ये नाही, असं होऊ देऊ नका. मनामध्ये किती जरी वादळ असेल, मन किती जरी विचलित झालं असेल, तर जेव्हाही श्री गजानन विजय ग्रंथ आपण वाचायला बसतो त्यावेळी संपूर्ण कॉन्सन्ट्रेशन आपलं त्यावरती हवं. तेव्हाच तो ग्रंथ तुम्हाला कळेल, महाराजांच्या लीला तुम्हाला कळतील. आणि श्री गजानन विजय ग्रंथ काय आहे? साक्षात श्री गजानन महाराजच आहेत. असं समजा की आपण साक्षात श्री गजानन महाराजांना वाचत आहोत. म्हणजे आत्ता श्री गजानन महाराज जर का आपल्याला कुठे बघायचे असतील, आपल्याला कुठे मिळवायचे असतील तर आपल्याला ते श्री गजानन विजय ग्रंथामध्येच मिळणार आहेत, भेटणार आहेत. त्यामुळे श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करताना तुम्ही असं समजा की साक्षात श्री गजानन महाराजच माझ्या समोर आहेत आणि मी त्यांना वाचत आहे, असं मन लावून तुम्ही पारायण करा. एकाग्र चित्ताने पारायण करा. म्हणजे मध्येच कुणी बोलते आहे म्हणून तुम्ही त्यासोबत बोलत बसू नका. कंटिन्यू आपला एक अध्याय होईपर्यंत. म्हणजे मी इथे मला असं सांगावंच वाटतं की अनेक जण असे बघते की पारायण करतात, तर पारायण करायचं असेल की मग एक पेज वाचायचा, आता मला कंटाळा आला म्हणून मी दुसरा पेज दुसऱ्या दिवशी वाचेन, असं आपण जेव्हाही पारायण करतो त्यावेळी असं करायचं नाही. मग तुम्ही किती दिवसाचं पारायण करा, 21 दिवसाचं, 7 दिवसाचं किंवा 3 दिवसाचं, 5 दिवसाचं, त्यामध्ये तुम्ही जो नियमित तुमचा जो अध्याय ठेवलेला आहे तो संपूर्ण अध्याय तुम्हाला वाचल्याच्या नंतरच तुम्हाला तुमचा ग्रंथ बंद करायचा आहे. आणि इथेही तुम्हाला गणगणगणात होते हा मंत्र 108 वेळेस म्हणायचा आहे. त्यानंतरच तुम्ही तुमचा ग्रंथ हा उचलून ठेवायचा आहे. महाराजांना मनोमन नमस्कार करायचा आहे. महाराजांच्या चरणाशी संपूर्ण समर्पित होऊन, शरणागत होऊन तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करा. नक्कीच महाराज कृपा करतील, नक्कीच महाराज सोबत राहतील. महाराज त्यांचे अनुभव, अनुभूती, प्रचिती हे देतात म्हणजे देतात, यावरती तुम्ही विश्वास ठेवा. हे 100% काय 1001% खरं आहे की महाराज त्यांच्या प्रत्येक एकनिष्ठ भक्ताला अनुभव देतात म्हणजे देतातच. त्यामुळे आपलं संपूर्ण लक्ष, शरणागती, समर्पण महाराजांचं पारायण करताना महाराजांच्या चरणाशीच हवं. त्यानंतर महाराजांना नैवेद्य काय दाखवायचं आहे, तर पारायण झाल्याच्या नंतर रोज तुम्ही आरती करा, गणपतीची आरती करा. आणि रोज पारायण झाल्याच्या नंतर तुम्ही मग किती दिवसाचं पारायण करा, तुम्ही रोज गणपतीची आरती करा, महाराजांची आरती करा, कापूर आरती करा. त्यानंतर पारायण झाल्याच्या नंतर म्हणजे ऋषीपंचमीच्या दिवशी, आता ऋषीपंचमीची पूजा कशी करायची आहे याबद्दलची माहिती देखील मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर ऋषीपंचमीच्या दिवशी महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे. आता नैवेद्यामध्ये आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की महाराजांना पिठलं भाकरीचा नैवेद्य खूप आवडतो, त्याप्रमाणे पिठलं भाकरीचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. आता यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न हा येतो की कांदा लसूण आपण त्या पिठल्यामध्ये टाकायचा का? तर तसं तर कांदा लसूण हा अध्यात्मामध्ये चालत नाही किंवा तामसी पदार्थ सांगितलेला आहे. तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही नाही टाकला तरीसुद्धा चालतो. म्हणजे मी तर टाकत नाही. जेव्हाही मी महाराजांना नैवेद्य दाखवते तेव्हा मी कांदा लसूण विरहितच महाराजांना
नैवेद्य बनवते आणि पिठलं देखील मी तसंच बनवते. मिरचीचा जो ठेसा वगैरे असतो किंवा मिरची असते तो मी ठेवते. आता आपण श्री गजानन विजय ग्रंथामध्ये वाचलेलं आहे की कांदा भाकरी महाराजांना आवडायची किंवा मिरचीचा ठेसा आवडायचा, महाराजांना लोणी आवडायचं. तर लोणी देखील तुम्ही भाकरी लावून आवर्जून ठेवा. परंतु तेव्हा महाराज सगुण रूपामध्ये होते आणि महाराज सध्या निर्गुण रूपामध्ये आहेत. आपण जेव्हाही महाराजांना आता आपण भक्ती करतो, सेवा करतो, महाराज हे आपले गुरु आहेत, भगवंत आहेत, महाराज हे विठ्ठलाचे अवतार आहेत. महाराजांच्यासाठी अशक्य असं काही नाही. महाराज हे दत्त परंपरेनुसार देखील येतात. महाराजांनी विठ्ठल रूपात देखील दर्शन दिलेलं आहे. महाराजांनी साक्षात शिवाच्या रूपात देखील दर्शन दिलं आहे. महाराज हे वैराग्याचे सागर आहेत. साक्षात शिव स्वरूपच महाराज आहे. आपण जेव्हा भगवंत भक्ती करतो त्यावेळी आपण कांदा लसण नैवेद्यामध्ये ठेवत नाही. आपण जेव्हाही देवांना नैवेद्य दाखवतो त्यामुळे तुमची म्हणजे माझ्या म्हणण्यानुसार तर तुम्ही कांदा लसण टाकू नका, परंतु तुमची जर इच्छा असेल तर तसं देखील तुम्ही कांदा वगैरे तुम्ही ठेवू शकता, परंतु नाही ठेवला तरी चालतो. म्हणजे अनेक अशा कमेंट येतात की कांदा लसण टाकावा का, तर मी स्वतःच टाकत नाही. त्यामुळे प्रत्येकाची इच्छा आहे म्हणजे कसं करायचं आहे. कारण आपण जरी महाराजांना नैवेद्य दाखवत असलो तरीसुद्धा आपल्या देवघरामध्ये बाकीचेही देव असतात, ऑटोमॅटिक त्यांना देखील तो नैवेद्य अर्पण केला जातो. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही त्यावरती तुळशीपत्र आवर्जून ठेवा. जेव्हाही तुम्ही नैवेद्य दाखवाल, म्हणजे आता माझा तर रोजचाच नैवेद्य असतो, सकाळ संध्याकाळ मी देवांना नैवेद्य दाखवल्याशिवाय म्हणजे अन्न ग्रहण करत नाही. तर मग तुम्ही तुळशीपत्र आवर्जून ठेवा नैवेद्यावरती. म्हणजे रोज जरी तुम्ही नैवेद्य दाखवत असाल देवांना तरीसुद्धा तुम्ही तुळशीपत्र त्यावरती आवर्जून ठेवायची सवय लावा. आणि ऋषीपंचमीच्या दिवशी देखील आपण श्री गजानन महाराजांना जेव्हा नैवेद्य दाखवू तेव्हा त्यावरती आवर्जून तुळशीपत्र हे ठेवा. तर हे काही साधे सोपे नियम आहेत. नैवेद्य दाखवायचा आहे, आरती करायची आहे. ऋषीपंचमीच्या दिवशी आपल्याला काय काय सेवा करायच्या आहेत याबद्दलचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन. ऋषीपंचमीची पूजा कशी करायची आहे, ऋषीपंचमीच्या दिवशी व्रत देखील केलं जाते ऋषीपंचमीचं, त्याचा देखील मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेल की ऋषीपंचमीच्या दिवशी व्रत कसं करावं आणि ते बायकांनी आवर्जून करावं. म्हणजे ज्यांच्याकडून शक्य होते त्यांनी आवर्जून करावं. आता काय होतं की श्रावण महिना आहे, श्रावण महिन्यामध्ये सोमवारचं व्रत आहे, त्यासोबतच अनेक जण 21 गुरुवारचं व्रत करत आहेत. मी देखील 21 गुरुवारचं व्रत करत आहे. मग भरपूर परत कृष्ण जन्माष्टमी आहे, एकादशी देखील आहे, माझी देखील एकादशी असतेच पंधरवाड्याची. मग असंख्य असे उपवास आपल्याला होतात. हरतालिका आहे, हरतालिका आणि गणपती यावर्षी एकाच वेळेस आलेले आहे. म्हणजे चतुर्थी आणि तृतीया आणि चतुर्थी तिथी ही एकाच दिवशी आलेली आहे. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमी आहे, त्यानंतर लगेच महालक्ष्मी येतात. तर हे सगळे आता सणवार आहेत, उपवास आहे. तर ऋषीपंचमीचा उपवास समजा ज्यांना करायची इच्छा आहे त्यांनी आवर्जून करावं, किंवा समजा ज्यांच्याकडून नाही झालं त्यांनी श्री गजानन महाराजांची पूजा आरती नक्कीच करण्याचा प्रयत्न करावा. तर अशा पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला काही नियमांचं पालन करून आपल्याला श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण हे महाराजांच्या चरणी ऋषीपंचमीच्या निमित्ताने अर्पण करायचं आहे. महाराजांची कृपा सदैव आमच्यावरती राहो ही श्री गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो ही श्री गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.